मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कधी अशा वळणावर आला आहात का, जिथे तुम्हाला पुढे कोणता रस्ता निवडावा हे समजत नाही. आपण अनेकदा इतरांवर विसंबून राहतो. कोणीतरी येईल, आपले नशीब बदलेल अशी वाट पाहत बसतो. पण भगवान बुद्ध म्हणायचे, स्वतःचा मार्ग स्वतः शोधा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचे कर्मच तुमचं भविष्य ठरवतील. आज आपण बुद्धांच्या जीवनातील एक अशी कथा पाहणार आहोत, जी तुम्हाला स्वतःचे नशीब स्वतः लिहिण्याची ताकद देईल. एकदा एक तरुण भगवान बुद्धांकडे आला. तो खूप अस्वस्थ होता. तो बुद्धांना म्हणाला, हे बुद्ध, मी खूप नशीबवान नाही. मी जे काही काम करतो त्यात मला अपयश येते. लोकांनी मला सांगितले आहे की माझ्या नशिबात सुखच नाही. माझे मार्ग कर्मानेच नाही तर नशिबाने आधीच लिहून ठेवले आहेत. मला सांगा, मी माझे नशीब कसे बदलू? बुद्धांनी त्या तरुणाकडे पाहिले, हसले आणि त्याला म्हणाले, मुला, माझ्यासोबत चल. बुद्ध त्याला एका नदी किनाऱ्यावर घेऊन गेले. बुद्धांनी त्या तरुणाला सांगितले, हा दगड नदीच्या पाण्यात टाक. तरुणाने तो दगड पाण्यात टाकला आणि दगड लगेच पाण्यात बुडाला. त्यानंतर बुद्धांनी एका लाकडाचा तुकडा दिला आणि तो पाण्यात टाकायला सांगितला. तो लाकडाचा तुकडा पाण्यात तरंगू लागला. बुद्ध म्हणाले, आता तू या नदीची, निसर्गाची किंवा माझी प्रार्थना कर की हा बुडालेला दगड वर तरंगला पाहिजे आणि हे लाकूड खाली बुडाले पाहिजे. तुझ्या प्रार्थनेने असे होईल का? तरुण म्हणाला, नाही भगवंत, हे कसं शक्य आहे? दगडाचा गुणधर्म बुडण्याचा आहे आणि लाकडाचा तरंगण्याचा. प्रार्थना करून निसर्गाचे नियम कसे बदलणार? तेव्हा बुद्ध अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले, अगदी बरोबर, हाच कर्माचा नियम आहे. जर तू आयुष्यात वाईट कर्म केलेस, आळस केलास, स्वतःचे मार्ग शोधण्याचे सोडून इतरांवर विसंबून राहिलास, तर तुझे आयुष्य त्या दगडासारखे दुःखाच्या पाण्यात बुडणारच. मग तू कितीही देवाकडे प्रार्थना कर किंवा नशिबाला दोष दे, काहीही बदलणार नाही. पण जर तू त्या लाकडासारखा बनलास, म्हणजे तू सतत कष्ट केलेस, योग्य कर्म केलेस आणि स्वतःचा मार्ग स्वतः शोधलास, तर जगातील कोणतीही वाईट परिस्थिती तुला बुडवू शकणार नाही. तू प्रत्येक संकटावर तरंगून पुढे जाशील. लक्षात ठेव, तुझा मार्ग प्रकाशमान करणे हे दुसरे कोणाच्या हातात नाही, तर तुझे स्वतःचे काम आहे. स्वतःचे दीपक स्वतः बना. अप्पो दिप्पो भव. मित्रांनो, नशिबाच्या मागे धावणे बंद करा आणि आजपासूनच कष्टाचे आणि चांगल्या कर्माचे पाऊल उचला. कारण तुम्ही जे पेराल तसेच उगवेल. तुमच्या कर्माचा मार्ग तुम्हाला तयार करायचा आहे. तुम्हाला बुद्धांचा हा विचार कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ह्या व्हिडिओने तुमच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या लाईव्ह इन्स्पिरेशन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. स्वतःचे मार्ग स्वतः घडवा.